नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हॅपी रिपब्लिक डे. आणि ह्या रिपब्लिक डेसाठी आपण 10% ऑफ काढलं आहे. इट्स अ व्हेरी बिग डे, राईट. कॉन्स्टिट्यूशन आपलं तयार झालं, संविधान, आणि संविधानामध्ये आपण रिपब्लिक आहे आम्ही असं सांगितलं. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तर टेस्ट सिरीज काय आहे, प्रॅक्टिस सिरीज काय आहे, काय असतं, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. प्रॅक्टिस सिरीज म्हणजे काय? सर्वप्रथम प्रॅक्टिस सिरीज म्हणजे त्याबद्दल आपण एक डिस्कस करणार आहोत. तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, ज्यांनी प्रॅक्टिस सिरीज जॉईन केलेली आहे. दोन प्रकारचे स्टुडंट्स आहेत, ज्यांनी प्रॅक्टिस सिरीज जॉईन केली आहे, ज्यांनी प्रॅक्टिस सिरीज जॉईन नाही केलेली. माझ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले 3 प्रकारचे स्टुडंट्स असतात: बँकिंग करणारे, सरळ सेवा करणारे आणि फ्रेश स्टुडंट्स. सो जे बँकिंग करणारे आणि सरळ सेवा करणारे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. फ्रेश स्टुडंट्स ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांच्यासाठी पण अति जास्त इम्पॉर्टंट सेशन राहणार आहे. सो प्लीज थोडं लक्ष द्या मी काय सांगतोय. ज्यांनी जॉईन नाही केली आहे त्यांना पण एक कळेल की एक दिशा मिळेल आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे. ज्या 149-150 रुपीजला टेस्ट मिळत आहेत मार्केटला, तर टेस्ट म्हणजे काय आणि प्रॅक्टिस म्हणजे काय, कधी प्रॅक्टिसपासून टेस्टकडे जायला पाहिजे आपण, हे मेजरली आपल्याला कळायला हवं. सो मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये समजावून सांगतो. फॉर इन्स्टन्स तुमचं लेक्चर झालं. ठीक आहे. हे बघा, फॉर इन्स्टन्स तुमचं लेक्चर झालं आहे नाऊनवरती. पहिलं लेक्चर झालं तुमचं नाऊनवरती. तर नाऊनवरती लेक्चर झालं, नाऊन आणि त्याच्या नाऊनमध्ये पण काय, त्याच्या टाईप्सवरती लेक्चर झालं आहे. तर मग आपण काय करतो आहे, तर लेक्चर तुम्ही सोडून द्या. ज्यांनी लेक्चरमध्ये ॲडमिशन नाही घेतले त्यांनी सगळ्यांनी ते सोडून द्या. पण तुम्हाला हे दिसतं आहे ना, हा टाईम टेबल, नाऊन किंवा नाऊनचे टाईप्स आहेत. मग त्यासाठी काय वाचायचं आहे? प्रायमरी सोर्स आपण दिला आहे की इंग्लिशच्या संगम क्लास नोट्स वाचायच्यात. क्लास नोट्स याच्यामध्ये मी ॲड करून टाकेल, लेक्चर नंबर कुठून कुठपर्यंत. ठीक आहे. मग त्यानंतर रेन अँड मार्टिनचा चॅप्टर नंबर 5, ह्या दोघांपैकी एक वाचायचं आहे. आता सर आम्ही बाळासाहेब शिंदे वापरतो वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. ते पण तुम्हाला टाईप्स ऑफ नाऊन सांगतील. शिंदे सरांनी पण दिलं आहे. मग दुसरं तुम्ही कुठलं एखादं वापरत असाल त्यांनीही दिलेलं असेल टाईप्स ऑफ नाऊन. तर ते टाईप्स ऑफ नाऊन आहेत, त्याच्यावरती हे क्वेश्चन्स राहतील तुम्हाला सेम. किंवा रेन अँड मार्टिनचं चॅप्टर 5. अशा प्रकारे आम्ही बघा, मराठी भाषा व लिपी, मग संगमच्या लेक्चर 1च्या नोट्स, फक्त लेक्चर 1च्या नोट्स ऐकायच्या आहे तुम्हाला. समृद्ध मराठी व्याकरण जे बिडवे सरांनी लिहिलेलं आहे, आणि इज अ व्हेरी ग्रेट पर्सनॅलिटी, आणि तेच शिकवत आहेत तुम्हाला. तर त्यांच्या क्लास 1च्या नोट्स आणि त्याच्यावरती तुम्हाला MCQs. ठीक आहे. किंवा मोरा वाळंबे धडा पहिला, फक्त पहिला धडा. याच प्रकारे आपण हळूहळू तुमचे प्रत्येक चॅप्टर सगळ्यात पहिले कव्हर करणार आहोत. समजून घ्या. टेस्ट याला प्रॅक्टिस का म्हणतात? याला प्रॅक्टिस का म्हणतात? कारण की फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला सांगितलं की एनी नेम ऑफ पर्सन, थिंग इज कॉल्ड ॲज नाऊन. ओके, हे मी तुम्हाला शिकवून दिलं, राईट. समजा फॉर एक्झाम्पल लेक्चर 1मध्ये मी हे शिकवलं आहे, तर मी तुम्हाला प्रश्न काय विचारेल याच्यावरती, विच ऑफ द फॉलोइंग आर नाऊन. ठीक आहे. मग मी तुम्हाला देईल तिथे पेन, मग त्या पेन देईल गॉड, याच्यामध्ये टाईप राहील तर मी दिसेल ॲब्स्ट्रॅक्ट. विच ऑफ द फॉलोइंग आर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन किंवा इज ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, जे ॲक्च्युली इज येईल. मग सी, मग डी असं ऑप्शन. आता मला एक सांगा, हे तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे का? हा प्रश्न एक्झाममध्ये येईल का? नाही. हा प्रश्न तुमचं काय चेक करतोय? दिस क्वेश्चन इज ट्राइंग टू अंडरस्टँड की तुम्हाला कॉन्सेप्ट कळाली आहे की नाही. तुम्हाला जर ही कॉन्सेप्ट कळाली असेल तरच तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. आणि गोईंग फर्दर जर तुम्हाला कॉन्सेप्ट कळाली आहे, कॉन्सेप्ट कळाल्यानंतर पूर्ण टॉपिक कळाला आहे की नाही, तर सगळ्यात पहिले राहील तुमची प्रॅक्टिस. म्हणजे आपण लेक्चर वाईज MCQs जे देतोय तुम्हाला, हे लेक्चर वाईज जे दिसत आहेत तुम्हाला सगळे, धडा पहिला, मग तुमच्या धडा पहिला जो शिकलात तुम्ही संगमच्या लेक्चर्समधून, तर लेक्चरमधल्या किंवा लेक्चरच्या नोट्स पण आहेत, त्या लेक्चरच्या नोट्स दिल्या तुम्हाला हँड रिटन, तर त्या हँड रिटन नोट्समधून तुम्ही वाचून घेतलं, तर त्यांनी वाचलं आणि लगेच सोडवलं. म्हणजे काय, तुमचं सगळ्यात पहिली लेवल कंप्लीट झाली. कोणती? प्रॅक्टिसची. प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय कळालं की मला जे क्लासमध्ये शिकवलेलं आहे त्याची डेप्थ कळाली की नाही.
डेप्थ, मला काय शिकवलं आहे त्याची डेप्थ कळाली की नाही. ठीक आहे. मग त्याच्यात खूप, आता एक विचार करा ना, एक छोट्याशा टॉपिकवर जर मला जास्त क्वेश्चन बनवायचे तर मी त्याच्या इन डेप्थ जाईल. अजून टीचरला जर तो अख्खा टॉपिक म्हणजे एक बेस्ट लेक्चर्स कंडक्ट करण्यासाठी जर तो शिकवायचा आहे तो टॉपिक 1 तासाभरामध्ये, तर टीचर काय करेल, त्या टॉपिकमध्ये जे काही बेस्ट आहे इन डेप्थ शिकवेल आणि त्याच डेप्थमध्ये हे क्वेश्चन्स बनतील. राईट. मग हे क्वेश्चन बनले, मग त्यानंतर टॉपिक, मग इथे नॉलेज टेस्ट होईल. ठीक आहे. इथे तुमचं नॉलेज टेस्ट होईल. आधी प्रॅक्टिसमध्ये तुमचं टॉपिक कसे झाले, टॉपिकमध्ये तुमचं इन डेप्थ नॉलेज कसं आहे त्या टॉपिकबद्दल, ओके, ते नॉलेज टेस्ट होईल. आणि मग येईल तुमच्या फुल लेंथ टेस्ट. ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिस करता आहात तुम्ही प्रत्येक लेक्चर वाईज तुम्ही टॉपिकची. परत आम्ही तुम्हाला काही क्वेश्चन देतोय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला राहील 20 to 30 क्वेश्चन. ठीक आहे. 20 ते 30 क्वेश्चन्स राहतील. आता तुम्ही याला डिवाइड करून घ्या, कधी कधी 50ही राहतील, तर जवळजवळ 1,500 क्वेश्चन्स तुमचे इथे सोडवून होत आहेत. 1,500 पेक्षा जास्त होत आहेत, बट मी 1,500 सांगतोय. इथे तुमच्या जवळजवळ 1 ते 1,500 इथे होत आहेत, आणि इथे तुमच्या जवळजवळ 600 ते 700 क्वेश्चन होत आहेत. फुल लेंथ टेस्ट 90 क्वेश्चन्स, आणि हे पूर्ण रिसर्च केलेले राहील. ह्या क्वेश्चन्समध्ये वी विल मेक शुअर की बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला 45 सेकंद, 40 ते 45 सेकंदामध्ये एक क्वेश्चन सोडवायचा आहे, तर त्या प्रकारचे काही क्वेश्चन्स टाकले जातील. आणि काही क्वेश्चन जे 1 ते 2 मिनटं घेत आहेत, म्हणजे स्टुडंटला ही एबिलिटी आहे का की क्वेश्चन बघितल्या त्याला कळायला पाहिजे की हा क्वेश्चन सोडवायचा नाही आहे, हा क्वेश्चन सोडून द्यायचा आहे. एक्झाममध्ये हे मॅटर करत नाही की तुम्ही किती क्वेश्चन सोडवत आहेत. एक्झाममध्ये, अशा प्रकारच्या एक्झाममध्ये हे मॅटर करतं की तुम्ही वेळेचा योग्य उपयोग कसा करताय. सो काय सोडवायचं आणि काय सोडून द्यायचं हे कळण्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल द्यायचं प्रॅक्टिस सिरीज. याच्यामध्ये तुम्ही स्वतः काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्ही स्वतःला 15 मिनिट द्यायचे. काही दिवस स्वतःला 15 मिनिट द्यायचे आणि हे क्वेश्चन सोडवायचे. मग नंतर 10 मिनिट द्यायचे आणि मग हे क्वेश्चन सोडवायचे. आणि नंतर मग 7 मिनिट द्यायचे आणि मग हे क्वेश्चन तुमचे कंप्लीट झाली पाहिजे एक टेस्ट. 7 मिनिट्स डिपेंडिंग ऑन क्वेश्चन ऑल्सो. क्वेश्चन जितके त्याला अर्ध करून घ्या. मग त्यानंतर सेम टॉपिक वाईज, मग त्यानंतर सेम फुल लेंथ. फुल लेंथ टेस्ट ज्या आहेत त्या इथे येऊन तुम्हाला द्याव्या लागतील. ह्या फुल लेंथ टेस्ट आहेत. ठीक आहे. इथे येऊन म्हणजे काय, सॉरी, तुम्ही तिथेही देऊ शकतात, बट जे स्टुडंट इथे आहे संभाजीनगरमध्ये त्यांना इथे यावं लागेल. ह्या बोर्डवरती इथे टायमर चालेल आणि तो टायमरला मी डेलिबरेटली दर 15 मिनिटाला तुम्हाला सांगेल की 15 मिनिटं झाले, 45 मिनिट्स बाकी आहे, 30 मिनिट्स बाकी आहे, आणि मग नंतर तुम्हाला 30 मिनिट्स बाकी आहे सांगेल, आणि मग नंतर वेळेच्या 10 मिनिटं अगोदर सांगेल, जेणेकरून मी तुम्हाला प्रेशराईज करेल. कारण की इथे जे प्रेशर क्रिएट होईल तुमच्यावरती क्लासरूममध्ये बसून, तसं प्रेशर एक्झाम हॉलमध्ये त्यापेक्षा 3 पट जास्त प्रेशर क्रिएट होणार आहे. ठीक आहे. सो ही आहे आपली पर्टिक्युलर प्रॅक्टिस सिरीज. ठीक आहे. मग या प्रॅक्टिस सिरीज, याच्यामध्ये प्रॅक्टिस सिरीजमध्ये पण बघाल तुम्ही तर प्रॅक्टिस सिरीज ही लेवल 1 प्रॅक्टिस सिरीज आहे फक्त. मग नंतर टॉपिक आहे आणि ॲक्च्युअल टेस्ट सिरीज ही आहे. जे तुम्ही 400 आणि 500 रुपयाला लावतायत ती ही टेस्ट सिरीज लावताय. आणि आय एम 100% शुअर की दिस इज नॉट गोइंग टू हॅव द गुड क्वालिटी. ठीक आहे. का, माझ्याकडे वर्गामध्ये काही एम्प्लॉईज आहेत. ठीक आहे. ह्या क्लासमध्ये ते एम्प्लॉईज 10 लोक पर डे MCQs बनवतात, फक्त काहीच करत नाही. त्यांना मी त्यासाठी पे करतो. ठीक आहे. ते फक्त MCQs बनवतात आणि त्यांनी दिवसभरात जर 100 बनवले असेल तर त्यामधनं मी फक्त वाचल्यानंतर मी फक्त 10 ते 12 सिलेक्ट करतो. सो खूप एफर्ट्सवाली गोष्ट आहे. खूप एफर्ट्स घेऊन ते लोक पण काम करत आहेत आणि त्यातही क्वालिटी करून मी काही फिल्टर आउट करून चांगले MCQs काढतात, बाकीचे ट्रॅश, आणि त्यानंतर मॅडम काढते. इट टेक्स सो मच ऑफ एफर्ट्स टू क्रिएट अ गुड क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स, कारण की हे तुमचं करिअर ठरवणार आहे. राईट. 50-100 रुपये तुम्ही आज फक्त एक कोर्स आहेत, तुम्हाला फ्रीमध्ये सवय लागली 2019 नंतर की यार कोणीतरी घरी बसूनच क्लास काढला आहे बिनधास्त, आणि तो घरी बसून मस्त ChatGPTला टॉपिक टाकून दिले, क्वेश्चन वाचले नाही, कॉपी पेस्ट देऊन टाकायचे स्टुडंटला, तर त्याने तुम्ही पास होणार नाही आहे. ठीक आहे. लेवलनी व्यवस्थित प्रिपरेशन करा. टॉपिक वाचा. टॉपिक वाचल्यानंतर क्वेश्चन सोडवा. क्वेश्चन्स रॉंग आले, जे बॅचला आहेत त्यांनी टीचरला कॉल करा. मग टीचर तुम्हाला समजावून सांगेल की का चुकीचं येत आहे. मग परत हे सर्कल चालू राहू द्यायचं. अशा प्रकारे करून घ्यायचं.
जे शेवटचे 15 दिवस जे मी तुम्हाला इथे बोलवणार आहे, जे जे लोक आपले बॅचचे स्टुडंट आहे, त्यांना काय करणार आहे आपण स्पेशल? त्यांना हेच करणार आहे, सकाळी आणायचं, 7 वाजता इथे बसवायचं. बसले, हा टार्गेट आहे तुमचा आज दिवसभराचा. ठीक आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. टार्गेट लिहिला, सुरू करा. ह्या टार्गेटला सब डिवाइड करून 4-4 तासाचे टार्गेट्स आहेत. त्या 4-4 तासाला सब डिवाइड करून 3-3 तासाचे टार्गेट. 3 चॅप्टर, 4 चॅप्टर, 5 चॅप्टर असे वाचा. ठीक आहे, टीचर इथं उभा राहील. रात्री 12 वाजो, 1 वाजो, 4 वाजो, लास्ट स्टुडंटपर्यंत मी इथे उभं राहणार आहे. मॅडम इथे उभं राहणार आहे, लास्ट स्टुडंटपर्यंत. झालं, एक पहिला टार्गेट झाला त्याचा 1 तासाभराचा, त्यांनी यायचं टीचरकडे, हा झाला. टीचर स्कूलसारखं तुम्हाला प्रश्न विचारेल. आता तुम्हाला सर एवढं गरज नाही हो आम्हाला. ते ॲरोगंट जे त्याला काय म्हणतात, जे त्या ॲरोगंट टाईप ऑफ स्टुडंट आहे ना, त्यांनी संगमकडे फिरकायचं पण नाही, गरज नाही आम्हाला. हां, जो पास होईल, जो मुलगा खरंच सिरियस आहे, ज्याला खरंच पास व्हायचं आहे, त्याच स्टुडंटची गरज आहे. संगमलाच नाही आणि ॲडमिनिस्ट्रेशनला पण है ना, सरकारला पण त्या स्टुडंटची गरज आहे जे सिरियस आहे करिअरबद्दल. ठीक आहे, मग आम्ही तुमचं तशा प्रकारे पाठांतर घेऊ. ठीक आहे, झाला तुझा, आता तुला नेक्स्ट टार्गेट. जर तुझा झाला नाही, दिवसातले 12 वाजले, 1 वाजले, 4 वाजले तरी झाला नाही सकाळचे, तर मग तू घरी जायचं, पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी यायचं नाही. ठीक आहे, सो त्या प्रकारे आपण सगळ्यांकडनं प्रॅक्टिस करून घेणार आहोत. इथेच तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नाही बरं का, टेस्ट सिरीजमध्ये नाही आहे ते, तुमच्या बॅचमध्ये येते. तर इथेच तुम्ही अभ्यास करायचा सगळ्यांनी, इथेच माझ्या समोर बसून अभ्यास करायचा. दिवसभरात 1 सब्जेक्ट कंप्लीट किंवा 2 दिवसात 1 सब्जेक्ट कंप्लीट, मग परत 2 दिवसात दुसरा सब्जेक्ट, असे 6 सब्जेक्ट संपले की परत एकदा सुरू. म्हणजे एक्झामच्या दिवशीपर्यंत 3 वेळेस वाचून झालं पाहिजे. आणि त्या मुलांना एक सेपरेट टेस्ट सिरीज मिळेल, सेपरेट त्यांना हे 90 MCQs मिळेल. ज्यावेळेस त्यांचं झालं की 90 MCQची शीट त्यांच्या समोर, त्यांनी ती सोडवायची आणि मग घरी जायचं. ठीक आहे, ॲट द एंड ऑफ दॅट 15th डे मी गॅरंटी देतो की ह्या 90 प्रश्नांपैकी ॲटलिस्ट 80 प्रश्न